कोपरगाव शहरातील वडांगळी वस्ती येथे गुरुवार दिनांक 22 मे रोजी सज्जनगड येथील श्री स्वामी रामदास महाराज यांच्या पादुकांचे शैलेश जोशी व उत्तरा जोशी यांच्या निवासस्थानी भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। यावेळी पादुकांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। या धार्मिक कार्यक्रमाला नगरसेविका वैशाली वाजे, माजी उपनगराध्यक्ष विजयरावजी वाजे तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वैशाली वाजे यांनी सांगितले की श्री स्वामी रामदास महाराज यांनी समाजाला भक्तीबरोबरच शक्तीचा संदेश दिला। मारुतीरायाच्या भक्तीचा प्रसार करत त्यांनी ठिकठिकाणी मारुती मंदिरे व व्यायामशाळांची स्थापना केली। मनाचे श्लोक यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी समाजाला प्रेरणादायी मार्गदर्शन दिले आहे। पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। नमस्कार। आज वडांगळी वस्ती येथे श्री शैलेश जोशी व सौ उत्तरा जोशी यांच्या घरी आपल्या सज्जनगड येथील श्री स्वामी समर्थ रामदास यांच्या पादुकांचं आगमन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने इथे सगळे वडांगळी वस्तीवरील सगळे भाविक भक्त इथं पादुकांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। श्री रामदास स्वामी बद्दल आपल्या सगळ्यांना माहितच आहे। आई वडिलांनी समर्थ रामदास स्वामी यांचं लग्न ठरवलं आणि जेव्हा त्या लग्नामध्ये ब्राह्मणाने सावधान असं म्हटलं तेव्हा त्यांनी लग्नातून पळ काढला होता आणि नदी पात्रात उडी मारून ते थेट नाशिक येथील पंचवटी येथे 12 वर्षे तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले होते। समर्थ रामदास स्वामी यांनी हे श्रीराम आणि प्रभू श्रीरामाचे आणि आपल्या मारुतीरायांचे खूप मोठे भक्त होते। त्यांनी ठिकठिकाणी मारुतीरायांचे मंदिर स्थापन केले आणि मारुती हे भक्ती आणि शक्तीचं प्रतीक आहे असल्याने त्यांनी ठिकठिकाणी मारुतीरायांचे मंदिर उभं करून आपली व्यायामशाळा, तरुणांसाठी व्यायामशाळाही उभारल्या होत्या। त्यांचे दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ आपल्याला सर्वांना परिचित आहेतच। त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी यांनी 90 आरत्या आणि याचबरोबर अनेक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आहेत। अशा प्रमाणे त्यांनी समाजामध्ये एक आरोग्य आणि भक्ती यांचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे आपल्या सर्व भक्तांसाठी। आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की वडांगळी वस्ती येथे जोशी यांच्या घरी आपल्याला पादुकांचे दर्शन झाले आहे आणि सर्व भाविकांनी त्याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे। धन्यवाद। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।